मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तेच आकाश, तोच रस्ता, तोच ट्रॅफिक आणि त्याच ट्रक्स. त्यांचे कर्ण कर्कश, माणसाला कदाचित बहिरे करणारे हॉर्न. इतके कर्णकटू, थरकाप उडवणारे हॉर्न ह्या जंगली माणसांनी का म्हणून वाजवायचे? साऊंड पोल्युशनच्या नावाने शंख करणाऱ्या त्या मतलबी लोकांच्या कमिट्या आणि त्यांचे रिपोर्ट्स बासनात गुंडाळणारे मंत्री कुठे गेले? अर्थात ह्यासारखे प्रश्न आज भेडसावत नाहीत. तापवणारं भाजणारं ऊन आज सौम्य वाटतंय. दमट हवेत रक्ताचा घाम करणाऱ्या मुंबईचं आज शिमला झाला आहे. दीपक इज ॲट द टॉप ऑफ द वर्ल्ड. आज पिलियनवरती खूप दिवसांनी जया आहे. शी इज नाव जया मुखर्जी. मुखर्जी असं म्हणायचं. अस्खलित मराठी बोलू शकणारा हा सदाशिव पेठेतला खरं तर मोकाशीच. नावात काय आहे? हा प्रश्न तसा जगजाहीर. नावात खरंच तसं काही नाही. ते नाव घेऊन तुम्ही कोणत्या गावात जन्म घेता ह्याला जास्त महत्त्व आहे. तुम्हाला कोणते आई वडील लाभले त्यावर बरंचसं अवलंबून आहे. तुमचा बँक बॅलन्स पण नजरेआड करता येणार नाही. पण तरीही ह्या सगळ्या गोष्टी तराजूतल्या एका ताटलीतल्या. दुसरी ताटली तुमची स्वतःची. ती आकाशाला शरण जाते की आपली माती वेगळीच म्हणत जमिनीकडे झुकते त्यावर सगळं अवलंबून आहे. अजय मुखर्जीनं दुसऱ्या ताटलीला उंच व्हायला भाग पाडलं. ऑल द बेस्ट, सी यू अगेन असं म्हणत त्याने जया आणि दीपकला निरोप दिला. अनेक दिवस दीपकला जो विलक्षण मनस्ताप झाला होता त्या मनस्तापाचा शेवट अजय मुखर्जीनं फक्त 3 शब्दांत केला. इट जस्ट हॅपन्स. दीपक बघत राहण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हता. तेव्हा मोठ्यांदा हसत अजय मुखर्जी म्हणाला होता, त्या अब्बास अली बेगचं क्रिकेटमधलं कर्तृत्व पाहून म्हणे कोणीतरी मुलींचं चुंबन घेतलं होतं. आठवतं? ऐकलंय. ते तिथंच विसरायचं. त्याला कोणतेही अर्थ, हेतू चिकटवायचे नसतात. एका उसळत्या क्षणाचा, भावना वेगाचा तो उत्कट आविष्कार. त्या एका किसचा किती किस काढणार आता? ते काम पत्रकारांचं, दीपक म्हणाला. त्यांचा अग्रलेख वाचून आयुष्यात त्यांचा कुणी किस घेणारं त्यांना भेटणार नाही. म्हणून असं होतं एनिहाव. सगळं विसरायचं. इट जस्ट हॅपन्स. स्कूटरनं वळण घेतल्यावर दीपकनं जयाला विचारलं ते तिच्या नवऱ्याबद्दल. ती म्हणाली, माझा नवरा खराखुरा शिपाई गडी आहे. ते नेहमी सांगतात. खंदकात बसून तुमच्या बरोबरीनं शत्रूशी मुकाबला करता करता पुढच्या क्षणी तो मरून पडतो त्याच्या प्रेताकडे पाहायलाही सवड नसते. तो का मेला? उत्तर नाही. मी का वाचलो? उत्तर नाही. इट जस्ट हॅपन्स. म्हणावंच लागतं. अ रिअल सोल्जर. आपल्याला फार लागून राहतं. काय करायचं? अजय म्हणतो, प्रत्येक सिव्हिलियननं एकदाच युद्धावर जाऊन यावं. मग किरकोळ हिशोब डोक्यात राहत नाहीत. दीपक गप्प बसला. इट जस्ट हॅपन्स म्हणत पुढच्याच क्षणी जी माणसं कामाला लागतात ती जास्त जगतात. अश्रू गाळण्यात आपला 20% आयुष्य नक्की वाया जात असेल. काही माणसांचं तितके टक्के आयुष्य इतरांच्या नावानं बोटं मोडण्यात जातं. पुढच्याच क्षणी मागचा क्षण विसरणारे अलिप्त, कृतघ्न, वास्तववादी की हे सगळे समर्थांचे शिष्य. मरे एक त्याचा दुजा शोकव आहे. अकस्मात तोही पुढे जात आहे. 11 शब्दात समर्थांनी सगळं आयुष्य उकलून दाखवलं. मुखर्जी म्हणतात, इट जस्ट हॅपन्स. हे खरं असलं तरी अजून मनातला आक्रोश थांबत नाही. समीर खारखर सारखा तगडा माणूस अवघा 30-32च्या घरातला 5 तासांत यात्रा संपवतो हे पाहिल्यावर इट जस्ट हॅपन्स कसं म्हणायचं? दीपकच्या आणि समीरची खास ओळख नव्हती. दोघं एकाच ऑफिसात असूनही परिचय नव्हता. दोघं एकाच इमारतीत पण एकाच खात्यात नव्हते. केव्हा तरी लिफ्टमध्ये समोरासमोर आल्यानं नजर भेट व्हायची. हँडसम ह्या विशेषणानं गौरवता येईल असं समीरचं व्यक्तिमत्व.
त्यानंतर म्हणजे समीरनं नोकरीत प्रवेश केल्यावर 6च महिन्याच्या अवधीत त्याच्या ऑफिसच्या नोटीस बोर्डवर फोटो झळकला. टाइम्स ऑफ इंडियात त्याच्या टेनिसमधल्या नैपुण्याबद्दल जो वृत्तांत छापून आला ते कात्रणही फोटो खाली लावण्यात आलं होतं. लार्सन ट्यूब्रोत चर्चेचा एकच विषय, समीर खारकर. अकाउंट्स डिपार्टमेंटचा रुबाब वाढला होता. आम्ही नुसतेच आकडे मोडणारे नव्हेत हे समीरनं सिद्ध केलं होतं. अभिनंदनाचा वर्षाव स्वीकारता स्वीकारता समीर थकून गेला. ह्याच निमित्तानं दीपकची आणि समीरची ओळख झाली. एकमेकांच्या परिचयानं दोघंही झपाटल्यासारखी झाली. दुपारच्या लंचपासून संध्याकाळच्या चहा पाण्यापर्यंत सगळ्या वेळा एकमेकांच्या सल्लामसलतीनं ठरू लागल्या. दीपक, उज्ज्वला, समीर, जया एकत्र एका सिनेमाला गेली. आता चौघांनी मस्तपैकी एकत्र आयुष्य घालवायचं. दोस्तीची ही वेल फक्त 15 दिवसात गगनावरती चढली आणि त्यानंतरच 6च महिन्यानंतर दीपकच्या टेबलावरचा फोन वाजला. मी परचुरे स्पीकिंग. मी प्रधान बोलतोय. जरा येणार का? आपल्या टेनिसपटूचं डोकं दुखतंय. टी टाइमला येतोच आहे. आत्ताच या. ही इज अनकम्फर्टेबल. दीपक गेला तर समीरची अवस्था त्याला बघवेना. जबरदस्त स्टॅमिना असलेला समीर आता डोकं घट्ट धरून ओठ आवळून बसला होता. त्याला असह्य वेदना होत आहेत हे त्याच्या चेहऱ्यावरून कळत होतं. पण तरीही तो ओठ घट्ट मिटून स्वतःला सावरीत होता. जवळच्या डॉक्टरांकडे एक दोघं धावले. डॉक्टरांनी समीरला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं. तिथं निदान होई होई तो समीरनं शेवटचा श्वास घेतला. नोटीस बोर्डवरचा समीरचा फोटो तोच राहिला. फक्त या फोटोखाली जो मजकूर लिहिला होता तो आता बदलला होता. मध्ये 3 की 4 महिने गेले. समीर खारकरची खात्यामध्ये लावलेली तसबीर वगळल्यास आता कुणालाच त्याची आठवण नव्हती. मुद्दाम तसबिरीकडे पाहिलं तरच त्याची स्मृती कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूबद्दल, त्याची हळहळ संपली की स्मारक संपली राहतात. त्या तसबिरीची सुद्धा विटंबना करायची असेल तर त्यावरून पोस्टाचे स्टॅम्प्स करावेत, काळे शिक्के उमटवण्यासाठी. त्यानंतर त्या अकाउंट सेक्शनमध्ये पुन्हा एकदा हालचाल झाली, चर्चा झाली. ती जयाच्या आगमनानं समीरच्या बायकोला टायपिस्ट म्हणून लार्सन ट्यूब्रोनं ऑफिसात समाविष्ट करून घेतलं. समोरच लावलेल्या समीरच्या हसऱ्या तसबिरीकडे बघत जया खारकरने एके दिवशी तिच्या नोकरीतली पहिली ओळ टाईप केली. विथ रेफरन्स टू युअर ॲप्लिकेशन. त्यानंतर 2 महिन्यांनी अशाच एका रविवारी उज्ज्वलानं दीपकला कुणीतरी वयस्कर गृहस्थ आल्याचं सांगितलं. प्रश्नांकित चेहऱ्यानं दीपक बाहेर आला. तुम्हाला त्रास दिला? छे छे, त्रास कसला हो? टीव्हीवर काही चाललं असेल ना, त्यातून सोडवलंत. मलाही सुटायचं होतं म्हणून बाहेर पडलो. आपण बसा ना, उभे का आहात? तो वयस्कर गृहस्थ बसला. मला ओळखलत का? ह्या प्रश्नासरशी दीपक त्याच्याकडे बघत राहिला. मी आप्पा खारकर, जया माझी सून. दीपक बघतच राहिला. त्याला काय बोलावं हे कळेच ना. शब्द सुचेनात. नमस्कार करायचंही भान राहिलं नाही. त्याची ती सगळी अवस्था आप्पांनी ओळखली. शिष्टसंमत संकेतांची त्यांनाही अपेक्षा नव्हती, म्हणून त्यांनीच बोलणं सुरू केलं. आमची जया तुमच्याच ऑफिसात लागली आहे. हो, मला एकदाच कॅन्टीनमध्ये दिसल्या होत्या त्या. तिनं सांगितलं मला. दीपक गप्प बसला. अजून तो सावरला नव्हता. तुम्ही तिला पाहिलंत पण काही बोलला नाहीत हेही तिनं सांगितलं. आप्पासाहेब, खरं सांगू का? माझा धीरच झाला नाही. मी आत्ता जसा गोंधळून गेलोय तशीच माझी अवस्था त्या दिवशी सुद्धा झाली होती. बरोबर आहे, पण तसं झालं तर जयूनं स्वतःची समजूत स्वतःच घालायची का? आम्ही म्हणजे समीरच्या आई आणि मी काय केलं? आम्ही अजून मनसोक्त रडलो पण नाही. बोलता बोलता आप्पांचा आवाज जड झाला. ते थांबले. नेहरू शर्टच्या खिशातून त्यांनी रुमाल काढला. दीपक पटकन उठला. त्यानं पाणी आणलं आणि संपून आप्पा म्हणाले, हे असं करू नका. 4 भिंतीतलं सुरक्षित आयुष्य आता जयाच्या बाबतीत संपलं आहे. उघड्या जगातले व्यवहार किती वेगळे असतात हे तुम्ही जाणताच आहात. चोर कोण, साव कोण हे कळणं मुश्किल. दोघांचे कपडे सारखेच.
दुःखात होरपळलेल्या माणसाला शब्दाचा चेहरा दिसत नाही आणि त्याचा वासही ओळखता येत नाही. मग तो माणूस अजाणपणे सगळ्यांनाच दुःख सांगत सुटतो किंवा सगळ्यांपासून पळण्याचा प्रयत्न. यू हॅव टू हेल्प जया. तुम्ही सांगाल ते करीन. काय करू? प्रथम तिच्याशी बोला तर खरं. समीर तुमचा मित्र होता. तुम्ही चौघांनी प्लॅन्स केले होते. दीपकला हुंदका आला. आप्पा गडबडीनं त्याच्या जवळ आले. त्यांनी दीपकच्या खांद्यावरती हात ठेवला. तेवढ्यात उज्ज्वला बाहेर आली. दीपकनं ओळख करून देण्यासाठी आवाज मोकळा करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत आप्पा म्हणाले, मी आप्पा, जया माझी सून. जया कशी आहे? आमची 2 वेळेला भेट झाली. नंतर आणि मी परवा घरी आले होते तेव्हा भेटली नाही. नोकरी करायला लागली समीरच्या ऑफिसात. ऑफिसनं चौकशी केली. वेळ जायला साधन हवं म्हणून जयाच्या वतीनं आम्हीच हो म्हणालो. जया तुमच्या दोघांबद्दल खूप सांगत होती. तिला तुमच्याबद्दल विलक्षण आदर आहे. ती तुम्हाला आई वडिलांपेक्षा जास्त मानते. भरभरून बोलते तुमच्याविषयी. आम्हाला त्याची कल्पना आहे. तिला आत्ता आणलं का नाहीत? आप्पा उज्ज्वलाकडे आणि दीपककडे पाहत म्हणाले, तुमचे साहेब तर तिच्याशी ऑफिसात बोलत पण नाहीत. दीपक गडबडीनं म्हणाला, नाही तसं नाही. म्हणजे बोलायचं नाही असं ठरवलेलं नाही. पण काय जमतच नाही. मी 3-4 वेळा त्याच्या डिपार्टमेंटवरून गेलो. त्याला लांबूनच पाहिलं. पण पुढं जाऊन बोललो नाही. प्रधानकडे मात्र रोज फोनवरून चौकशी करतो. आप्पा हसून म्हणाले, मला माहीत आहे ते. रिअली? तुम्ही प्रधानशी बोलता ते प्रधान जयाला सांगतो. ते ती मला सांगते. आमचे साहेब अतिशय बुजरे आहेत. पटकन कुणाशी पुढं होऊन बोलत नाहीत. मग कठीण आहे. मी त्यांना सांगते, पण तरीही अजून त्यांना जमत नाही. मीच पुढाकार घेऊन बोलते. उज्ज्वला म्हणाली, आपल्याला नाही बुवा जमत. दीपकनं कबुली जबाब दिला. उज्ज्वला लगेच म्हणाली, त्यामुळे लोकांचा गैरसमज होतो. हा माणूस शिष्ट आहे असं वाटतं. आप्पासाहेब, एखाद्याला साधत नसेल तर काय करायचं सांगा. मान्य, पण मग तुम्ही आमचं काम कसं करणार? दीपक लगेच म्हणाला, काम कोणतंही करीन. मला माणसं आवडत नाही असं नाही. फक्त ते बोलण्याचं तंत्र साधत नाही. अर्थात ओळख होई तोपर्यंत. नंतर मी बोलत नाही असं नाही. उज्ज्वलाला विचारा तिच्याशी बोलतो की नाही ते. मी खनपटीलाच बसते. भले, ते जाऊ दे. अप्पासाहेब तुम्ही काय सांगा? दोघांकडे बघत अप्पासाहेब म्हणाले, तुमच्याकडे मोटारसायकल आहे ना? होय आहे की. तुम्ही कंपनीत रोज नेता ना? कंपनीत का? प्रत्येक ठिकाणी नेतात. वरच्या मजल्यावर आणणं शक्य नाही म्हणून. नाही तर? उज्ज्वलाला थांबवत दीपक म्हणाला, हेच बोलणं आम्हाला जमत नाही. नाहीतर मलाही सांगता आलं असतं. सांगा. बरं का आप्पासाहेब? उज्ज्वला कधी कधी म्हणते, चला जरा पाय मोकळे करून येऊया. आणि खाली उतरल्याबरोबर विचारते, किल्ल्या आणल्या ना? मोकळेपणी हसत अप्पांनी सर्टिफिकेट दिलं. येतं. तुम्हालाही बोलता येतं की हो? आता काम सांगा. आमच्या जयाला रोज तुमच्याबरोबर ऑफिसला न्याल का? हे विचारण्यासाठी आलो होतो. दीपक उज्ज्वला गप्प बसली. दोघांकडे पाहत आप्पा म्हणाले, पहा, तुमची हरकत नसेल तर. उज्ज्वला पटकन म्हणाली, माझी काहीच हरकत नाही. पेट्रोलचा खर्च आम्ही शेअर करू. छे, भलतंच काय? दॅट इज इम्पेटेरियल. तिला घरी यायला फार उशीर होतो आणि सकाळीही त्या मानानं खूप लवकर निघावं लागतं. ती समोर दिसेपर्यंत आमचंही लक्ष लागत नाही कशातच. जाण्या येण्यात तिची फार एनर्जी जाते हो. तुम्ही बरोबर असलात की कंपनी मिळेल. आम्हालाही चिंता नाही. पहा, विचार करा. मला लगेच उत्तर हवंय असंही नाही. विचार करतो आणि सांगतो अप्पा. मी आत्ताच सांगते. हे नेतील जयाला. उद्या तिला तयार राहायला सांगा. उज्ज्वला पटकन म्हणाली, यांना हो म्हणू दे. काही डिफिकल्टी असेल तर माझं काही म्हणणं नाही. दीपक म्हणाला, डिफिकल्टी काहीच नाही. पण मोकळेपणी बोललात म्हणून मी रागावेन असं मनातही आणू नका. मी विचार करतोय समाजाचा. दीपक म्हणाला. अप्पासाहेब गप्प बसले. पण उज्ज्वला पटकन म्हणाली, त्याचं काय? लोकांचं काय जातंय? काही जात नसतं तेव्हाच लोकांना जास्त उचापती हव्या असतात.
ज्याला थोडी का होईना झीज सोसावी लागते तो विचार करून बोलतो. आणि टाळ्याला जीभ लावणारी माणसं अशी कोण? पहिल्यांदा जवळचीच, तुम्हाला अनेक वर्ष ओळखतो असं म्हणणारी. आपण ज्यांना मानतो तीच उलटतात आपल्यावर. आप्पासाहेब, चुकीचं बोलत असेन तर सांगा तसं. चुकीचं असं नाही. प्रथम सोसायटीतली माणसं तुमचंच डोकं खातील. हे तुम्हाला कसं चालतं? तुम्ही परवानगी दिलीत कशी हितपासून? आप्पासाहेब माफ करा, स्पष्टच बोलतोय. जरूर बोला. समज गैरसमज ह्या पलीकडे मी गेलो आहे. जवळची म्हणवणारी माणसं समीरला जाऊन अजून वर्षही झालं नाही. हितपासून काहीही बोलतील. काय कराल मग? आप्पा म्हणाले, तुम्ही माझी फिकीर करू नका हो. मी काहीसा आउटस्पोकन आहे. ज्यांना स्पष्ट वक्तेपणा आवडत नाही त्यांच्या व्याख्येप्रमाणे तुसडा आहे. तेव्हा असल्या चौकशा माझ्याकडे करण्याच्या भानगडीत कुणी पडणार नाही. तुम्हालाच भीती वाटत असेल तर मी काही म्हणणार नाही. उज्ज्वला म्हणाली, हे अति विचार करतात. अबोल आहेत, पण आतल्यात स्वतःला छळत राहतात. नको इतका विचार, तोही दुसऱ्याचा. हा काय म्हणेल, त्याला काय वाटेल? म्हणजे आप्पासाहेब, बाई असून मी पुष्कळदा त्यात काय म्हणून सोडून देते. तू नोकरी करून बघ, म्हणजे माणसं कशी असतात ते समजेल. अरे, मी फोनवरून जयाची चौकशी करतो तर तो प्रधान लागलाय कॉमेंट करायला. माझी 4 वर्षांची मैत्री आहे प्रधानशी तरी. आप्पा हसत हसत उठले. आप्पा, चहा घेऊन जा. असं काय? मी चहा कॉफी जास्त घेत नाही. बरंय, येतो दीपक. मी तुम्हाला फोर्स करणार नाही. मी फक्त इतकंच वाटतं ते सांगतो, की माणसानं फक्त घरातल्यांना सांभाळावं. ठराविक मर्यादेपलीकडे समाजाला स्वतःच्या आयुष्यात किती डोकावून द्यायचं हे ठरवायला हवं. आणि ते मात्र लवकर ठरवावं. आपण घेतलेले निर्णय अंमलात आणण्यासाठी आयुष्य उरलेलं असतानाच काही संकल्प सोडायचे असतात. बोलता बोलता आप्पांनी पायात चपला सरकवल्या. ते जाण्यासाठी दाराकडे वळले. जरा घुटमळले आणि पुन्हा वळून म्हणाले, मी शक्यतो लवकरात लवकर जयाचं लग्न करून देणार आहे. तिचं मन त्यासाठी तयार करायचं काम तुमच्यावरती सोपवणारच आहे. ते मात्र कठीण आहे. ती गेली की तुम्हाला तर आणखी जड जाईल. जड जाणारच, पण मावळत्या संसारासाठी उगवत्या संसारानं थांबू नये. जयाचा संसार. इतकंच बोलून उज्ज्वला थांबली. आप्पासाहेब म्हणाले, जयाचं लग्न करून देणं हाच एकमेव उपाय आहे. ह्या बाबतीत साहेबाचं अनुकरण करायलाच हवं. म्हणजे कसं? दीपकनं विचारलं. कारभार चालू राहायला हवा असेल तर माणसानं हेच म्हणायला शिकलं पाहिजे. द किंग इज डेड, लॉंग लिव्ह द किंग. आप्पा पाठमोरे वळले. जिना उतरायला लागले. पायऱ्या उतरता उतरता त्यांचा हात रुमालासाठी नेहरू शर्टच्या खिशाकडे वळला. उज्ज्वलाला त्या क्षणी काय वाटलं कुणास ठाऊक. ती धावत जिन्यापर्यंत गेली आणि म्हणाली, आप्पा, उद्या सकाळी जयाला तयार राहायला सांगा. ह्यांना पाठवते मी. उज्ज्वलानं दार बंद केल्याबरोबर दीपक नाराजीनं म्हणाला, त्यांना शब्द देण्यापूर्वी मला सांगायचं तरी. कशाला? मला विचार करायला वेळ हवा होता. त्यांना पुढच्या रविवारी बोलवायचं. तारखा मागून घेण्यासाठी ही काय कोडकेस आहे का? बिचारे आप्पा आपण होऊन आले तर. तरीही विचार करायला हवा ग. आमचे दादा सांगतात, मच थिंकिंग ब्लंट्स द ॲक्शन. तुम्ही जयाला उद्यापासून न्यायला लागा, म्हणजे तुम्हाला काही वाटणार नाही. परचुरे फॅमिली आणि खारकर फॅमिली ह्यांचं आता काय होणार ह्याच्यावर विचार आणि चिंता करायला अनेक माणसं आहेत. कळलं ना? विषय संपून उज्ज्वला निघून गेली. दीपक मनाशी म्हणाला, तुझे दादा काहीही म्हणत, मॅट्रिकला असताना आमचे शुक्ला मास्तर म्हणायचे, हेस्ट इज वेस्ट. सोमवारी सकाळी दीपकच्या बरोबरीनं उज्ज्वला खाली उतरली. न बोलता, दीपकला न सांगता. तुला कुठं सोडायचं? जयाच्या घरी चला, ती वाट बघणार आहे. कशावरून? मी तिला फोन केला होता. तुला एवढं का वाटतं हेच मला कळत नाही. आता मी जर दादांचं नाव घेतलं तर म्हणाल. काही म्हणत नाही. सांग, काय म्हणतात दादा? पिलियनवर बसता बसता उज्ज्वला म्हणाली, दादा सांगतात, दुसऱ्या माणसाला मदत करणं म्हणजे स्वतःचं बळ अजमावणं. शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि ऐपतीनुसार आर्थिक. परोपकार म्हणजे आत्मबळ वाढवण्याचा राजमार्ग. समजे? दीपक अभावितपणे बोलून गेला. फॅन्टॅस्टिक, आवडलं.
खरंच आवडलं. विचार चांगला तर आहेच, पण त्याहीपेक्षा तू तो सांगितलास म्हणून जास्त चांगला वाटला. मोगऱ्याच्या परडीतून चांदणं भरून आणावं तसा. दीपकनं असं म्हटल्यावर उज्ज्वलानं मागूनच त्याच्या गळ्याला हात लावून पाहिलं. बरे आहात ना हो तुम्ही? का ग? काव्य वगैरे व्हायला लागलं म्हणून म्हणते. माझ्या शेजारी एक मकरंद गोरे नावाचं कार्टून आहे. तोही असं काही बाही ऐकवत असतो. जया फाटकात थांबलीच होती. अप्पाही शेजारी उभे होते. पिलियनवरून उतरत उज्ज्वला म्हणाली, जया, माझा हा नवरा अत्यंत भिडस्त आहे, पण माणूस घाण्या नाही ग. तू त्याला बोलतं कर, आणि नाही बोलला तर मनावर घेऊ नकोस. त्याच्या आमंत्रणाची संध्याकाळी वाटही पाहू नकोस. मोटारसायकलीपाशी साईडकार सारखी उभी राहा. आपोआप तुझ्या घरी पोचशील तू. त्या दिवसापासून दीपक आणि जया बरोबरच जाऊ येऊ लागली. परिचय वाढत गेला. भीड कमी होत चालली. गप्पा गोष्टी होऊ लागल्या. परकेपणा उरला नाही. बघणारे बघत राहिले, जळणारे जळत राहिले. दीपक जया जात येत राहिले. वर्षभरात सगळ्यांचं सगळ्यातलं नाविन्य ओसरून गेलं. वेगळं स्थैर्य वाट्याला आलं. एका पावसाळ्यात मात्र दैनंदिनीतलं एक पान वेगळं ठरलं. सकाळी कामावर जाताना पावसाचा मागमूसही नव्हता. आज कंपनीच्याच काही कामासाठी पवईला न जाता फोर्टमध्ये जायचं होतं. जयाची रजा होती, पण तिलाही अचानक मावशीला भेटायची सनक आली होती. जयाला जाताना गिरगावात सोडायचं आणि येताना पुन्हा घेऊन जायचं, असा बेतही ठरला होता. त्याप्रमाणे दीपकनं जयाला गिरगावात सोडलं. दुपारपासून हवेनं रंग बदलला. ऐन दुपारी पावसाळी काळोख झाला. सोसाट्याचा वारा सुटला. गाड्या बंद पडल्याशिवाय, ठरलेल्या विभागात पाणी तुंबल्याशिवाय आणि एक दोन इमारती पडल्याशिवाय मुंबईकरांना सार्थक झाल्यासारखं वाटतच नाही. तसाच पाऊस कोसळू लागला. कायम विवाद्य विषय जर कोणता असेल तर तो म्हणजे पाऊस. तो पडो अथवा न पडो, केव्हाही पडो, कितीही कोसळो, कसाही येऊ, तो कायम टीकेचाच विषय झालाय. पुरुष आणि पाऊस, त्याहीपेक्षा नवरा आणि पाऊस, ह्या दोघांनी नक्की कसं वागावं हे त्या दोघांनाही ठरवता येणार नाही आणि इतरांनाही सांगता येणार नाही. अर्ध्या वचनात असं पटकन इतर सांगतील आणि अर्ध्या वचनाची अपेक्षा तशी आपण कुणाकडूनच करत नाही. साहेब, नोकर, भावंड, मुलं आणि नवरा सगळे सरध्या वचनातलेच हवेत. पुरुष कसेही असोत, त्याचे नवरे झाले की ते अर्ध्या वचनातच हवेत. दीपक आणि जया गिरगावातून निघाली, पण जेमतेम पेडर रोड पर्यंत आली. त्यानंतर पुढे जाणं अशक्यच होतं. मोठ्या मुश्किलीनं 2 वाहनांच्या मधून दीपकनं मोटारसायकल परत फिरवली. 2 चाकी वाहनं कोणत्याही फटीतून निसटतात म्हणून 4 चाकवाली त्यांच्यावर मनातून उखडतात. पण ह्या एकमेव देणगीची किंमत जबरदस्त असते. पावसात पाऊस, उन्हाळ्यात चटके आणि छोटा निसटता अपघात झाला तरी देअर इज नो सेकंड चान्स. पिलियनवर एखादी बाई दिसली की ही मंडळी हेवा करतात, पण त्या सगळ्यांना सांगावसं वाटतं, आहे हा मामला खुल्लम खुल्ला. काचा वर करायची सोय हित नाही. म्हणूनच ऊन, पाऊस आणि नजरा अडवता येत नाहीत. ऑपेरा हाऊसकडून दीपक लॅमिंग्टन रोडकडे निघाला. हिथं मात्र मोटारसायकललाही वाव नव्हता. घरी पोचायला उशीर होणार इतकं कमीत कमी कळायलाच हवं होतं. तिथल्याच एका गल्लीत त्यानं मोटारसायकल वळवली. जवळच्या दुकानातून त्यानं फोन फिरवला. उज्ज्वला, मी दीपक. तुमच्याच काळजीत आहे. इथं सैतानासारखा पाऊस आहे. तुम्ही आता कुठे आहात? लॅमिंग्टन रोडला. पाऊस आहे का? थांबलाय, पण पाणी तुंबलं असेल. नायर हॉस्पिटल जवळ ट्रॅफिकची वाट लागले. 6 इंच सरकणं सुद्धा आता मुश्किल झालंय. जया भेटली का? ही तेच आहे. तिचा काही प्रॉब्लेम नाही. तिला मावशीकडे येईन सोडून. मी आता केव्हाही पोहोचेन. तुम्हीही तिकडेच राहा मग. बघतो नाही तिकडेच थांबा. तुंबलेल्या पाण्यातून मोटारसायकल आणायची नाही. मॅनहोल्स उघडी असतात. मी आप्पांना कळवते तसं. तेच सांगणार. आणि फोन तुटला. एक शिवी हसडत दीपकनं फोन खाली ठेवला. डिस्कनेक्ट झाला? हो, पण महत्वाचं सांगून झालं होतं. आप्पांशी बोलायचं आहे का?
बरं होईल जमलं तर. दीपकनं आप्पांना फोन लावला. बेल वाजते म्हटल्यावर त्यानं तो जयाकडे दिला. दीपकच्याच निरोपाची जयानं पुनरावृत्ती केली. मध्येच तिनं फोन दीपककडे दिला. मी दीपक, काय पावसात ना हालत केली ना? हो, पण जयाची तुम्ही काळजी बिलकुल करू नका. मी तिला मावशीकडे सोडतो. मी कसाही येईन. तुमचा कुणी मित्र वगैरे असेल ना? मित्र नाही आणि नातेवाईक पण नाहीत. अरे मग मावशीकडेच राहा. कोणतंही रिस्क घेऊ नका. गाड्या बंद आहेत. असे हरामखोर टॅक्सीवाले आता लुबाडतील. हॅलो हॅलो, मोटारसायकल, डोंट टेक रिस्क. मावशीकडे संकोच वाटत असेल तर सरळ हॉटेलमध्ये खोली बुक करा. हॅलो हॅलो, येस येस, जरा जयाकडे द्या हो. आप्पांचं बोलणं झाल्यावर जयानं फोन बंद केला. काय म्हणताहेत? मावशीकडे राहा आणि तिथं काही अडचण असेल तर सरळ दीपक बरोबर हॉटेलात जा. हॉटेलात जा म्हणाले? दीपक चक्रावलाच. जया संथपणे म्हणाली, आमचे अप्पा फार फार वेगळे आहेत. गरम गरम चहाचा कप समोर ठेवीत उज्ज्वलानं विचारलं, मावशीकडे राहिलात की हॉटेलात? हॉटेल. तुझ्या डोक्यात एकदम हॉटेल कसं का आलं? उज्ज्वला अगदी सहजपणे म्हणाली, मी काल आप्पांना फोन केला होता. त्या अगोदरच जयाचं आणि त्यांचं फोनवरती बोलणं देखील झालं होतं. त्या आप्पांनी सांगितलंय मला. मावशीकडेच राहिलो. उज्ज्वलाच्या चेहऱ्यावर काही वेगळं समाधान दिसतं का ते आजमावण्याचा दीपकनं प्रयत्न केला. पण तसा मागमूसही तिथं नव्हता. तरी त्यानं विचारलं, आम्हाला दोघांना हॉटेलात राहण्याची वेळ आली असती तर तुला काय वाटलं असतं? त्यात काय वाटायचंय? उज्ज्वलानं शांतपणे विचारलं. काहीही वाटलं नसतं. उज्ज्वलाने मानेने नाही म्हटलं. खरंच नसतं काही वाटलं? खरोखर नसतं काही वाटलं. आता एकच आहे. दीपकनं ताबडतोब वेगळ्या नजरेनं पाहिलं. उज्ज्वलाने शांतपणे सांगितलं, मला काहीच वाटलं नसतं हे सिद्ध करायची मला संधी मिळाली नाही. उज्ज्वला, दीपक आपल्या साध्या सरळ चांगल्या वागणुकीवर, चारित्र्यावरती इतरांचा विश्वास बसावा ही जशी प्रत्येकाची इच्छा असते तशीच आपण जोडीदारावरती अपार विश्वास ठेवतो हे सिद्ध करण्याचा क्षणही माणसाला हवा असतो. ओके ओके काय गुरु, आता केवळ मला तसा क्षण मिळावा म्हणून जयाबरोबर रात्र काढायची नाही. उज्ज्वला, अरे बाबा असा कावरा बावरा होऊ नकोस तू. तू आल्याबरोबर एक डुलकी काढलीस तेव्हा जयाचा फोन आला होता. मावशी घरात नव्हत्या पण तुम्ही तिथंच मुक्काम केलात वगैरे मला जयानं सगळं सांगितलं. बघता काय, आता उठा, कामावर जायचंय ना. अगदी वेगळ्या मूडमध्ये जात दीपक म्हणाला, आज माझी दांडी. ऑफिसच्या फाटकात जया म्हणाली, संध्याकाळी थोडा वेळ काढणार का? कशासाठी? थोडं बोलायचं आहे. मग आत्ताच बोल की. नाही, असं धावत पळत बोलण्यासारखं नाहीये. तरी पण अस्वस्थही व्हायचं काही कारण नाही. नाहीतर दिवसभर विचार करीत बसाल. आता तसं न ठरवता विचार येत राहणारच. तेच करू नका. ते माझ्या हातात नाही. मग बेदम विचार करा. मी आता जाते. नाहीतर माझं मस्टर चुकेल. जयाला काय बोलायचं असेल ह्या विचारानं दीपक बेदम अस्वस्थ होता. आपलं वागणं चुकलं का? बोलण्यात कधी अतिरेक झाला का? आपण जयाच्या आजवर फिरक्या खूप घेतल्या. समीरच्या आणि तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दलही चर्चा केली. उज्ज्वलाचं आणि आपलं कोणत्या बाबतीत जमतं, कुठे बेबनाव होतात हेही तिला विश्वासात घेऊन सांगितलं. पण त्या कथनात तक्रारीचा सूर मात्र नव्हता. तशी परिस्थितीच नव्हती. जयाला कधी कधी नॉनव्हेज विनोदही ऐकवले आहेत. आपल्या मनात जयाबाबत अभिलाषा नव्हती म्हणूनच कोणताही विषय बोलण्याचे निमित्त करून गुप्त वासनांना वाट शोधण्याची केविलवाणी धडपड आपण कधीच केली नाही. तिच्या मावशीच्या घरी मुक्काम करायची वेळ. दीपक इथं थबकला. त्या घटनेला 2-3 महिने तर सहज होऊन गेलेले. उज्ज्वला आणि आप्पासाहेबांनी जो विश्वास ठेवला आहे तो रास्त आहे. त्याला तडा गेलेला नाही. दीपक परचुरेला त्या दिवशी एका शक्तीनं वाचवलं, सावरलं. मग जयालाच काय बोलायचं असेल. सँडविचेस, कॉफीची ऑर्डर दिल्याबरोबर त्यानं अधीरतेने प्रश्न केला, काय बोलणार आहेस? लवकर सांग. मी कमालीचा बेचैन आहे. मला माहीत आहे लंचलाही गेला नाहीत ना.
आपण कुठंतरी बसूया, मला थोडं बोलायचं आहे, असं ऑफिस सुटल्यावर म्हणाली असतीस तर. ते आता जाऊ दे, मग बोल. जयानं पर्समधून एक कागद बाहेर काढला आणि दीपकच्या हातात दिला. कागदाची घडी उलगडेपर्यंत दीपकच्या मनात अनेक शंका डोकावून गेल्या. त्या अनेक विचारांत जयानं प्रेमपत्र वगैरे लिहिलंय की काय ह्यासारखा पण विचार होता. पण पत्रातला मजकूर वेगळाच होता. ते पत्र लिहिणाऱ्या माणसानं ते टाईप करायची खबरदारी घेतली होती. अर्थातच ते वेलविशर ह्या दांभिक नावानं संपवलेलं होतं. जेमतेम 4-5 ओळीच असलेल्या त्या पत्रात जयानं दीपकचा सोन्यासारखा संसार उधळू नये, त्यापेक्षा लवकर लग्न करावं. दीपक सारख्या सालस भिडस्त माणसाच्या आयुष्याला कलंक लावू नये. दीपक जर तुमच्यात गुंतला तर, ह्यासारखी काळजी व्यक्त केली होती. पत्र फाडू का? दीपकनं विचारलं. नको, मला परत द्या. कुणी वाचलं तर? आमच्या घरात ज्यांनी वाचायचं आहे त्यांनी वाचून टाकलंय. काय सांगतेस काय? ज्या दिवशी पत्र आलं त्याच दिवशी मी ते आप्पांना दिलं. म्हणजे हे पत्र येऊन 8 दिवस झाले. माय गॉड. मग आप्पांची प्रतिक्रिया? आप्पांनी त्यांना आलेली 5-6 पत्रे मला दाखवलीत. काय सांगतेस काय? प्रश्न विचारतानाच दीपकचा आवाज बदलला. त्याने पाण्याचा ग्लास तोंडाला लावला. जया हसायला लागली. हसतेस काय? तुला आप्पांची भीती वाटत नाही? सासरा असून नाही. इतका चांगला सासरा मिळाल्यावरती त्याला जास्तीत जास्त विश्वासात घेऊन त्यांचं प्रेम आणि वात्सल्य मिळवणं ह्यात अपूर्व आनंद आहे. मी किती निर्भयतेने वावरते माहीत आहे ना. ज्यांना हा असा आनंद मिळवावासा असं वाटत नाही, त्यांच्या बुद्धीची कीव करावी. आपलं संरक्षण करणाऱ्या ह्या ढाली आपणच उलाढाली करून गमावून बसतो. आप्पांच्यामुळेच मी निर्भयतेने जगायला शिकले. धास्तावलेल्या आवाजात दीपकनं विचारलं. आप्पांना पत्र कधी यायला लागलीत? आपण एकत्र जायला लागल्यावर महिन्याच्या आत. लोकांना इतका रिकामा वेळ असतो? लोकांना खरं तर क्षणाची फुरसत नसते. स्वतःच्या पायाखालच्या वनव्याकडे दुर्लक्ष करून बिचारे इतरांची घरं सावरायची धडपड करतात. निंदक म्हणून आपण त्या सामाजिक कार्यकर्त्यांची हेटाळणी करतो. त्याचाही मनस्ताप करून घेत नाहीत. मला तू हे पत्र इतक्या उशिरा का दाखवतेस? उज्ज्वला तर म्हणाली होती, ह्यांना मुळीच दाखवू नकोस. जयानं असं सांगताच दीपक तर तिनताड उडालाच. थोड्या वरच्या आवाजात त्यानं विचारलं. म्हणजे उज्ज्वलाला हे माहीत आहे? हो. तुम्हाला ह्या गोष्टीचा फार मनस्ताप होईल म्हणून ह्यापैकी तुम्हाला काही सांगायचं नाही असं ती म्हणाली. मी ते मान्य केलं. दीपक अवाक झाला. उज्ज्वलाच्या मनाचा मोठेपणा पाहून तो दिपून गेला. बाई असूनही मस्तरानं पेटून कशी उठत नाही. संशयाचं तर वारही हिला शिवत नाही. अशी स्त्री असू शकते का? हा प्रश्न विचारायला जागाच नाही. कारण ती आपलीच बायको आहे. स्वतःच्या विचारात दंग असताना जयानं विचारलं. कसला विचार करताय? उज्ज्वलाचा. ती एक फॅन्टॅस्टिक बाई आहे. जगावेगळी. कोणत्या तरी बाईला ही अशी रोज नेण्या आणण्याची कामगिरी जर समीरनं स्वीकारली असती तर मला देखील उज्ज्वला इतकं मन मोठं करता आलं असतं की नाही ह्याची मात्र शंकाच वाटते. हे पत्र मला दाखवायचं नाही असं तुमचं ठरलेलं असताना मग तू का दाखवलंस? मलाच काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. सांगा, त्या रात्री झोप लागली होती का? असा प्रश्न का पडला? मला लागली नाही म्हणून. दीपकच्या काळजातला एक ठोका चुकला. त्याचे ओठ कोरडे पडले. जड आवाजात त्यानं विचारलं. झोप का लागली नाही? तुमचं जे कारण तेच माझं. जया, आय एम सरप्राइज्ड. का? तुमचं आकर्षण वाटावं असं तुमच्याजवळ काहीच नाही का? लुक्स आर सेकंडरी. इन युअर केस इट इज अ ट्रू. तुमच्या दिसण्यापेक्षा तुमच्या वृत्ती जास्त चांगल्या आहेत. नुसत्या सौंदर्याला काय किंमत आहे? मला तुम्ही आवडला होतात, पण त्या रात्रीपासून जास्त आवडायला लागलात. आणि तरीही एक विचारणार आहे. ते माझ्या अहंकाराला धक्का लागला म्हणून. कसला अहंकार? देखण्या स्त्रीला कशाचा अहंकार असतो? हे, तुला अहंकार आहे असं म्हटलं तर संपलंच की सगळं. मी जरूर अहंकारी आहे. मी तसं आत्तापर्यंत कधी दर्शवलं नाही. तरी मी ते ओळखलं असतं. अशक्य आहे.
दुर्गुणांना अनेक रूप धारण करता येतात आणि त्याच्या मोहात पडावं इतके ते आकर्षक असतात. उदाहरण देऊ का? दीपकनं नुसतं प्रश्नार्थक पाहिलं. जया उत्साहानं सांगायला लागली. मारीचानं सुवर्ण मृगाचं रूप घेतलं. एवढा एकच पुरावा खूप झाला. वास्तवापेक्षा जास्त आकर्षक होता आलं नाही की मग वास्तवाचीच नक्कल करायची, हेही देवादिकांनी केलंय. नलासारखे 5 नल मग दमयंतीच्या दरबारात कडमडले तर इंद्राला डिट्टो गौतमच व्हावं लागलं. दीपक सुन्न झाला ते जयानं दिलेल्या दाखल्यांमुळे. तो तिच्याकडे भारावून बघू लागला. तेव्हा जया पटकन म्हणाली, ही अक्कल माझी नाही. आप्पांना रोज महाभारत रामायण काही ना काही वाचून दाखवते ना, मग त्याचं निरूपण ऐकते. विचार कुणाचे का असेनात, सुन्न झालो एवढं मात्र खरं. तरी सुद्धा तुला अहंकारी का म्हणायचं कळलं नाही मला. खूप गंभीर होत जया म्हणाली, मला जर माझ्या सौंदर्याचा अहंकार नसता तर त्या रात्री मला गाढ झोप लागली असती. दीपक तरीही बघत राहिला, अर्थ न समजून. अजून कळलं नाही ना? कठीण आहे. मला आणखीन स्पष्ट बोलायला लावणारत का? मग एका पुरुषांच्या हावरट नजरांचा बायकांना जसा राग येतो तसाच त्याचा इगो एकीकडे सुखावत असतो. तुम्हाला क्षणभर का होईना माझा मोह वाटेल असा विचार मनात आला. तुम्ही तरुण आहात, देखणे तर आहातच. एकांत होता, रात्र होती, बाहेर पाऊस होता. तुम्ही जवळ याल असं वाटलं होतं. मी जागे होते रात्रभर. कदाचित भीतीनंही असेल. पहिल्यांदा भीती वाटली, नंतर अहंकारानं डोकं वर काढलं. हा माणूस रात्रभर ह्या कुशीवरून त्या कुशीवर होतोय, मग इतकं का स्वतःला जपतोय? जया, दीपकच्या कापऱ्या हाकेकडे दुर्लक्ष करीत जया म्हणाली, हा इतका स्पष्ट वक्तेपणाही त्रासदायक वाटतोय का? स्वतःच्या विचाराची स्वतःला इतकी दहशत वाटली पाहिजेच का? दीपकनं मान हलवली. मग सांगा, त्या रात्री जागे होतात ना हो तुम्ही? हो, माझ्यामुळे. मला त्याच वेळेला मोकळेपणी बोलला असतात तर म्हणजे काय झालं असतं? रात्रभर गप्पा तरी मारल्या असत्या. कसल्या? मुख्य विषय वगळायचा असला की अशा वेळी बोलण्यासारखं खूप सुचतं. मला गप्पा मारता येत नाहीत. गप्पा रंगवणं ही एक कला आहे. श्रवण भक्ती जमते ना, मग मी बोलले असते की रात्रभर. मुख्य विषय वगळून. हेच किती नेमकेपणानं बोललात. कावरा बावरा होत दीपक म्हणाला, आपण निघूया का? जया म्हणाली, एकाच प्रश्नाचं उत्तर द्या, मग निघू. माझ्याबद्दल त्या रात्री तुम्हाला काही वाटलं नाही? वाटलं, पण धाडस झालं नाही. का? उज्ज्वलानं मला भरपूर साथ दिली आहे, पण तिनं जर कधी नाराजी दर्शवली तर ती माझी बायको असूनही मला तो माझा अपमान वाटतो. मग त्या दिवशी काय वाटलं असतं? जया पटकन म्हणाली, मी कल्पना करू शकते. समीरच्या बाबतीत असं कधी घडलं होतं? नाही, त्यांचा प्रश्नच नव्हता. शेखर माझ्याजवळ सगळं बोलतात. तुझे मेव्हणे? हं, तुझ्या बहिणीशी त्याचं जमत नाही का? जमतं. त्यांचा संसार दृष्ट लागण्यासारखाच आहे. शेखर रूपाला तळहातावरच्या फोडासारखं जपतात. सगळं छान चाललं होतं. एकाएकी बिनसलं पण. आणि जे बिनसलंय त्याची कुठे वाच्यता करता येणार नाही. मी एकदा खनपटीला बसले आणि शेखरकडून सगळं काढून घेतलं. काय झालं होतं असं? आमच्या रुपालीचा वेगळा प्रॉब्लेम आहे. ती तर माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं देखणी आहे. सगळं छान चाललं होतं, पण तिचा पहिला मुलगा 3 वर्षांचा झाला. ती नंतर एकाएकी डिप्रेस झाली. त्यातून कशी तरी निभावली आणि नंतर फ्रिजिड झाली. वेगवेगळे उपाय झाले. तिला माहेरी आणलं गेलं. मी 15 दिवस तिच्याकडे राहून आले, पण काही नाही. शेखर म्हणजे लाखातला माणूस, पण तेही आता आतून उद्ध्वस्त झालेत. त्याचे प्रॉब्लेम्स ते माझ्याजवळ बोलायला लागले आहेत. त्याचे नवरा बायकोच्या रिलेशनशिप बद्दल जे विचार आहेत ते ऐकण्यासारखे आहेत. मला ऐकायला आवडेल. सेक्सच्या बाबतीत जाता येता बायकोनं नाराजी दाखवली तर नवऱ्याला तो स्वतःचा किती अपमान वाटतो आणि तिनं साथ दिली तर किती गौरव वाटतो ह्याबद्दल शेखर फार उत्कटतेने बोलतात. मी त्यांना विचारलं होतं की रुपाली तुमची बायकोच असताना हा प्रश्न का पडतो? नवरा म्हटलं की, तर त्यांनी मला पुरता प्रश्न विचारूनच दिला नाही.
ते म्हणाले, शरीरसुखाच्या बाबतीत पुरुष निसर्गतः कड्याच्या टोकावरती उभा असतो. स्त्री लांब मागे पठारावरती असते. तिला खुलवत फुलवत रुंजी घालत हळूवारपणे टोकापर्यंत आणायचं असतं. तिथपर्यंत ती आली की मगच मिलनाचा अर्थ समजतो. हे रहस्य ज्यांना समजत नाही त्यांच्या घरी फक्त पाळणे हलतात. तिथं शृंगार होत नाही. नवरा झाल्यावरही त्याच्यातला प्रियकर जिवंत असला तरच शृंगार उरतो. मी रूपाची वाट पाहीन. मला अपमान पचवता येतो आणि मी नुसता नवरा नाही. आय एम नॉट अ हजबंड, आय एम अ कॅम्पेनियन. दीपक उत्स्फूर्तपणे म्हणाला. तुपक, एकदा ह्या माणसाला भेटलंच पाहिजे. खरंच भेटा. ते फार म्हणजे फारच वेगळे आहेत. रुपाली त्यांची सगळी सेवा करते. त्यांची तडफड तिला समजते, पण तरी ती काही करू शकत नाही. जाणीव असतानाही साथ देऊ शकत नाही हे पटणारं नाही. माणसाच्या मनाचे व्यापार सहजासहजी कसे समजणार? ज्याचा तोही सांगू शकत नाही, मग इतरांनी शिक्के मारायची घाई का करावी? जया थांबली. दीपक तर गप्प होताच, पण आता आणखी अंतर्मुख झाला. बोला ना. मी वेगळं काय बोलणार? शेखरनं जे सांगितलं ते सगळं माझ्याच मनातलं. मी तुझ्या जवळ आलो असतो आणि तुला ते रुचलं नसतं तर नंतर साध्या मैत्रीलाही पारखे झालो असतो. माझा भिडस्त स्वभाव मुखवटा ठरला असता. दोघं काही वेळ गप्प राहिली. दीपकने हळूवारपणे विचारलं, तू काय केलं असतंस? सांगणं कठीण आहे. आता कठीण का? बाईनं नकार दिला तर पुरुषाला तो प्रचंड अपमान वाटतो. हे शेखरच्या मनाची तडफड पाहून मला समजलं होतं. पण तरीही त्या भावनेचा सन्मान तरी कसा करायचा? मी तर जयानं वाक्य अर्ध्यावर सोडलं. एकमेकांच्या विचारांची कदर करणारे आपण दोघं, मग तसं काही घडलं असतं? आपण वाईट नाही आहोत. वेळ वाईट असते आणि एखादी व्यक्ती आवडल्यानंतरच सांभाळावं लागतं. जया, तू बाई असूनही तुला. दीपकला थांबवत जया पटकन म्हणाली, लोभ, मोह, काम म्हणजेच षडरिपूंना सेक्स नसतो. बघू नका असे. मला इतकी बुद्धी नाही. हे आप्पांचं वाक्य आहे. त्या रात्री मीच माझा पराभव केला असता. अर्थात त्याची मला भीती वाटली नाही. आपण जवळ आलो असतो तर आपल्या वागण्या बोलण्यात एक अव्यवहारी मोकळेपणा आला असता. आणि त्याही पेक्षा, बोल ना. समजा मला भविष्य काळात असं वाटत राहिलं की आपल्या छान स्वच्छ आयुष्यात ती रात्र उगवायला नको होती, तर त्या तडफण्यावरती काळाचं औषधही चाललं नसतं. समीर संसार अर्ध्यावरती टाकून गेले. त्यांचं दुःख आहेच, पण दीपक एका गोष्टीचं समाधान. इतकं अबाधित आहे की, बोल ना. मी गर्वानं बोलते असं. भलतंच काहीतरी काय. नियतीच माणसाला काही सुखांना पारखं करते. तेव्हा तिथं इलाजच नसतो. पण त्याही पेक्षा माणूसच जेव्हा दुसऱ्या माणसाचं आयुष्य वैराण करतो त्याचं शल्य जास्त. मी समीरची तशी वंचना कधी केली नाही. तो जरा बेचैन झाला तर मी त्याच्या आसपास अक्षरशः पिंगा घालीत असे. त्या बाबतीत शेखरच्या विचारांनी मी माझा संसार सावरला होता. नेहमीच्या व्यवहारात पुरुष वाघ असतो. फक्त सेक्सच्या बाबतीत तो कमालीचा हतबल आणि परस्वाधीन असतो. स्त्रीपेक्षा हळूवार असतो. त्याचे ते क्षण जपले तर तो बायकोच्या मागे एरवी पहाडासारखा उभा राहतो. पत्नी म्हणून मी कुठेही कमी पडले नाही. तू ग्रेट आहेस. उज्ज्वलासारखीच ग्रेट आहेस. आहे ही अशी आहे. आज आहे. उद्याचं काय हो सांगू. का? मी लग्न करावं म्हणून आप्पा मागे लागले आहेत. ही इज ॲब्सोल्युटली जस्टिफाईड. मी गेले तर त्यांना कोण? हा विचार आप्पांनी केला नसेल का? नक्कीच केला आहे. पण तो एक विलक्षण माणूस आहे. स्वतःच्या पायावरती उभा राहिलेला. स्वतःच्या म्हणजे? दीपक, त्यांचे विचार हाच माझा भक्कम आधार आहे. मी पुन्हा लग्न केलं तर आप्पांच्या विचारांना दुरावेन ह्याचीच मला भीती वाटते. ते अगदी सहज बोलतात. आता हेच बघा ना. स्वतःचे पाय. आप्पा म्हणतात, चालायला शिकणारं मूलच फक्त स्वतःच्या पायावर चालतं. ते जसं जसं मोठं व्हायला लागतं तसं तसं ते स्वतःला पाय आहेत हे विसरायला लागतं. नंतरच्या आयुष्यभर मग माणसाला वेगवेगळे पाय फुटायला लागतात. पंत, ऐपत, प्रतिष्ठा, पैसा, सत्ता, कीर्ती, यश, लौकिक
प्रसिद्धी, राजकारण, स्पर्धा, पक्ष, जात, धर्म, परंपरा, रूढी, पायच पाय. ह्या पायांच्या जोरावर तो आयुष्यभर लाथाळी करतो. हळूहळू एक एक पाय गळायला लागतात. सत्ता हा एक महत्वाचा पायच जाताना खूप पाय नेतो. वार्धक्य जवळ येईतो सगळं गेलेलं असतं. तोपर्यंत आपल्याला स्वतःचे पाय होते ह्याचं विस्मरण झालेलं असतं. ज्यामुळे तो माणूस आहे हे ओळखलं जात होतं. वार्धक्यात गुडघे गेले असं म्हणायचं. खरं तर सगळे पायच गेलेले असतात. आप्पांचे पाय शाबूत आहेत. आप्पा आले आहेत. अरे सरप्रायझिंग, असं म्हणत दीपक बाहेरच्या खोलीत आला. आप्पा, तुम्ही का त्रास घेतलात? नुसता फोन करायचा, आम्ही दोघं आलो असतो की. मी काय आणि तुम्ही काय, काम महत्वाचं होतं. लगेच करावंसं वाटलं म्हणून आलो. सांगा ना. एक चांगली बातमी द्यायला आलोय. जयाचं लग्न ठरलं. आप्पा कॉंग्रॅच्युलेशन्स. पार्टी हवी. उज्ज्वला तिथं थांबत म्हणाली. पार्टी देणार, पार्टी घेणार, सगळं करणार. पण त्यापूर्वी ह्या आप्पासाहेब खारकरांना चहा देणार की नाही कोणी? भरपूर साखर घालून द्यायचा. जरूर जरूर. उज्ज्वला आत गेल्यावर आप्पासाहेब म्हणाले, आता काम सांगतो. त्यात तुमची मदत हवीच. काहीही सांगा. जयाला तुम्ही इतके दिवस सांभाळलं. तरुण, सुंदर पण दुःखी मुलीची जबाबदारी अंशतः कुणावरही सोपवणं हे जोखमीचं काम तुम्ही ते निर्लेप मनानं केलं. सहानुभूती आणि मैत्रीचं जे अटळ वळण असतं तिकडे वळला नाहीत. ह्याला पुरुषार्थ म्हणतात. आता एक शेवटचं काम, की सुटलो मी. सांगा ना. आता ह्याच वळणावरून जयाला निरोप द्यायचा. म्हणजे उद्यापासून तिला नेऊ नका आणि आणूही नका. लग्न होईपर्यंत 2-3 महिने जपायचं. दीपक चमकून म्हणाला, म्हणजे अप्पासाहेब, मला कल्पना आहे तुम्हाला त्रास होणार आहे. तरीही माझ्या हेतूबद्दल तुम्ही यत्किंचितही शंका घेणार नाही. मुखर्जी हा शिपाई गडी आहे. मिलिटरीत ऑफिसर आहेत. त्यांच्या वृत्ती विचार अनभिज्ञ आहेत. काही दिवस सांभाळायचं वेगळ्या तऱ्हेनं. आप्पासाहेब, जवळ वर्ष 1.5 वर्ष आम्ही सतत फिरतो आहोत. आता 2-3 महिन्यांनी काय भागणार आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तुम्ही हेच बोलणार हे मला माहिती होतं. तुमचा माझ्यावरचा विश्वास, मावशीच्या घरी तुम्हाला एकांत मिळाला त्या रात्री जितका होता तितकाच आजही आहे. शेजारच्या आजारी माईंकडे मावशी रात्री सोबतीला जातात हे कुणालाच माहीत नव्हतं. न मागता तुम्हाला एकांत मिळाला. अशा वेळी 2 तरुण स्त्री पुरुषांत जे घडायला हवं ते घडू शकतं. हे जसं एक सत्य असू शकतं, तसंच काहीही घडत नाही हेही घडू शकतं. तुम्ही कोणत्या सत्यावर विश्वास ठेवता ह्यावर तुमची प्रगल्भता अवलंबून आहे. ह्या पलीकडे काही विश्वास ठेवायचा असतो असं मला वाटत नाही. ठीक आहे, असं नाराजीनं बोलू नका. आप्पासाहेब, जया जर तुमची स्वतःची मुलगी असती तर. दीपक, स्वतःच्या मालकीची मौल्यवान वस्तू सांभाळणं वेगळं, त्यापेक्षा जास्त जागरूकतेनं दुसऱ्यानं सांभाळायला दिलेली वस्तू जपावी लागते. तुम्ही त्याच भावनेनं जयाला सांभाळलं म्हणूनच तुम्हाला हे समजू शकेल असं वाटतं. ह्यालाही विश्वासच म्हणायचं. पहा, नाराज न होता विचार करा. आप्पा गेले. दीपकच्या मनाची विलक्षण घालमेल होऊ लागली. तो पाण्याबाहेरच्या माशासारखा तडफडत होता. मासा त्या मानानं सुखी. काही क्षणात ती तडफड थांबते तरी. ही तगमग जगू देणार नाही आणि आयुष्य संपवणार नाही. आता हे शल्य मरेपर्यंत नाही, मेल्यावरही हे शल्य आपली सोबत करणार. ह्या कवी मंडळींना आपण कार्टून वगैरे म्हणतो, पण 2च दिवसांपूर्वी मकरंद गोरे म्हणाला ते खरं आहे. खंडीभर लाकडात प्रेत जाळलं तरी खाली अस्थी उरतात, कारण त्या तुकड्यांना अपमानाचं शल्य चिकटलेलं असतं. दीपकची तगमग पाहून उज्ज्वला म्हणाली, तुम्हाला इतका त्रास का होतोय? मला ते सांगता येत नाही. तुम्ही जयामध्ये गुंतला आहात का? तसं असतं तर आम्ही चोरून भेटलो असतो. तिला कॉर्नरला सोडलं असतं आणि तिथूनच नेलं असतं. तुम्ही गुंतलेले नाहीत हे मला माहीत आहे. माझा एकटीचा विश्वास तुम्हाला पुरेसा वाटत नाही का? दीपक गहिवरून म्हणाला, उज्ज्वला, तुझ्या मोठेपणाला तोड नाही. तुझा माझ्यावरचा विश्वास हा कायम चर्चेचा विषय झालाय. खऱ्या अर्थानं तुझे विचार स्फटिकासारखे आहेत. दादांची कृपा, ते कायम सांगतात.
उदंड प्रेम करावं आणि दुसऱ्यावर प्रचंड विश्वास ठेवावा. चांगुलपणानं वागण्यानं स्पर्धा कमी असते, तेव्हा त्या मार्गानं जावं. माझं एक काम करशील का? काय? दादांचे हे सगळे विचार मला डायरीत लिहून दे, उज्ज्वला म्हणाली. ते मात्र कठीण आहे. तुला कुठे मिळाले? आमचा वाडा आहे सांगलीला. तिथल्या तुळ्यांवरती दादा नेहमी खडून काही ना काही लिहित असत. वहीत का नाही? सुविचारांची वही ही नंतर शोभेची वस्तू होते दादा सांगतात. माणूस गर्वानं मान वर करून चालायला लागला की वर एक सुभाषित असावं. गाजा वाजा डामडौल न करता जयाचं लग्न झालं. ती कॅप्टन मुखर्जी बरोबर हनीमूनला गेली. त्यानंतर 4 महिन्यांनी दीपकच्या घरी असाच नेहमीप्रमाणे फोन वाजला. मी कॅप्टन मुखर्जी. नमस्कार. ओळखलत का? ओळखलं ना. कामावर निघालायत का? आता हळूहळू तीच तयारी चालले. बोला ना. मग तयारी लवकर करा आणि जाताना मला भेटा. ॲड्रेस घ्या, लिहून घ्या. मुखर्जींचे काय काम असेल असा विचार करीत दीपक बाहेर पडला. दिलेल्या पत्त्याप्रमाणे बर्शेंचं ऑफिस लागलं. गॅस सिलेंडर्सचा ट्रक तर लांबूनच दिसला. जया आणि मुखर्जी समोरच उभे होते. सॉरी जंटलमन, तुम्हाला त्रास दिला. छे, भलतंच काही. घड्याळाकडे बघत मुखर्जी म्हणाले, आता वेळ कमी आहे. आपण डिटेल्समध्ये संध्याकाळी बोलू. आय विल अरेंज अ डिनर ॲट सेंटॉर. आता फक्त एकच करायचं, जयाला ऑफिसला घेऊन जा. दीपकनं आश्चर्यानं विचारलं. कॅप्टन, जस्ट लिसन. आमच्या प्लॅनप्रमाणे शी विल हॅव टू सर्व फॉर ॲटलिस्ट 6 months. तेव्हा तिला नेणं आणणं. आय मीन इट इज युअर लायबिलिटी. दीपक काही बोललाच नाही. खांद्यावर मित्रत्वाची थाप मारीत मुखर्जी म्हणाले, माय बॉय, आय नो एव्हरीथिंग. पण आप्पासाहेब, डोंट वरी. ॲट द सेम टाइम डोंट ब्लेम हिम. माझं ऐका. संध्याकाळी. नॉट नाव. आता तुम्ही माझं ऐका. तुम्ही सगळी चांगली माणसं आहात. अपघातानंही इतकी चांगली माणसं एकत्र येत नाहीत. तेव्हा डोंट थिंक मच. इट जस्ट हॅपन्स. ओके? ऑल दी बेस्ट. तोच रस्ता, तोच ट्रॅफिक, तेच ऊन, तेच कर्णकटू हॉर्न्स, तोच कोलाहल. पण खूप मोकळं वाटतंय, प्रसन्न वाटतंय. दीपक इज ॲट द टॉप ऑफ द वर्ल्ड. मनातल्या आकाशापुढं वरचं आकाश वाकलं आहे. आज पिल्यांवरती जया आहे.